शेतकऱ्यांच्या वादळानं आज दिल्लीत धडक दिली आणि कर्जमाफी शेतमालाला दीडपट भाव का दिला जात नाही असा सवाल शेतकऱ्यांनी विचारला। शेतकरी मोर्चाच्या व्यासपीठावर विरोधकांची एकजूट बघायला मिळाली आणि शेतकरी मोर्चावर आमच्या प्रतिनिधी सोनाली शिंदे यांचा दिल्लीतनं हा स्पेशल रिपोर्ट। हजारो शेतकऱ्यांची राजधानीत धडक। न्याय हक्कासाठी किसान लॉंग मार्च। शेतकऱ्यांचा सरकार विरोधात एल्गार। देशाच्या कानाकोपऱ्यातनं आलेल्या हजारो शेतकऱ्यांचं वादळ आज दिल्लीत धडकलं। कर्जमुक्ती आणि शेतमालाला दीडपट हमी भावासाठी आलेल्या शेतकऱ्यांची संख्या पाहून सरकारलाही धडकी भरली असेल। शेतकऱ्यांच्या व्यासपीठावर विरोधी पक्षातल्या नेत्यांनीही हजेरी लावली। शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासारख्या असतानाही त्याकडे दुर्लक्ष का केलं असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला। आज फिर स्थिति किसानों की यही आई है क्योंकि उनको उचित दाम देने के बारे में जो जिम्मेदारी सरकार की थी वह सरकार पूरी करने के लिए तैयार नहीं। इनका मोल कम करने के लिए कीमत वो तैयार नहीं है। खाद की कीमत कम करने के लिए तैयार नहीं है। बिजली की कीमत कम करने के लिए तैयार नहीं है। राहुल गांधींनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारला। सरकार बदलल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊच असा विश्वासही राहुल गांधींनी व्यक्त केला। हम यहाँ सिर्फ न्याय की बात कर रहे हैं। अगर 15 लोगों का 3.5 लाख करोड़ रुपए कर्जा माफ किया जा सकता है तो हिंदुस्तान के करोड़ों किसानों का कर्जा माफ किया जाएगा। देशातल्या शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात आक्रोश आहे। शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारनं सातत्यानं दुर्लक्ष केलंय हे दिल्लीतल्या मोर्चातल्या गर्दीनं अधोरेखित केलंय। सोनाली शिंदे, साम टीव्ही, नवी दिल्ली।